नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या लोकांमध्ये प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या राज्यातील रातापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यातील रातापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे भोपाळ. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. लोकसभा सीट आहेत 29. राज्यसभा सीट आहेत 230. तर राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू त्या राज्यातील, मध्य प्रदेश राज्यातील. तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पन्ना राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान आणि वनविहार राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत. प्रश्न दुसरा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे. प्रश्न तिसरा, डिजिटल व्हिसा प्रदान करणारे पहिले युरोपियन राष्ट्र कोणते? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए फ्रान्स. फ्रान्स हे व्हिसा प्रदान करणारे पहिले युरोपियन राष्ट्र आहे. फ्रान्सबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे पॅरिस. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन. पंतप्रधान आहेत गॅब्रिएल अटल. चलन आहे युरो. प्रश्न चौथा, भारतातील पहिले ड्रायव्हरलेस मेट्रो कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी बंगळुरू. बंगळुरू या शहरात पहिले ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू करण्यात आली आहे. तर कर्नाटक राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. लोकसभा सीट आहेत 28. राज्यसभा सीट आहेत 12. विधानसभा सीट आहेत 224. तर कर्नाटक राज्यामधील राष्ट्रीय उद्यानाची माहिती पाहू. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान, कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान व नागरहोल राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 5वा, जागतिक सायबर क्राईम इंडेक्सनुसार आपला प्यारा भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी 10व्या क्रमांकावर. तर प्रथम क्रमांकावर रशिया हा देश आहे. इतर जागतिक स्पर्धा निर्देशांक पाहू आपण. जागतिक फिफा निर्देशांकामध्ये आपला प्यारा भारत देश 124व्या स्थानावर आहे. तर प्रथम स्थानावर अर्जेंटिना हा देश आहे. तर जागतिक आनंद निर्देशांकामध्ये आपला प्यारा भारत देश 126व्या स्थानावर आहे. तर प्रथम स्थानावर फिनलँड हा देश आहे. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये आपला प्यारा भारत देश 40व्या स्थानावर आहे. तर प्रथम स्थानावर डेन्मार्क हा देश आहे. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये आपला प्यारा भारत देश 161व्या स्थानावर आहे. तर प्रथम स्थानावर नॉर्वे हा देश आहे. प्रश्न 6वा, फेडरल बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी कृष्णन वेंकट सुब्रमण्यम यांची फेडरल बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती झाली. तर फेडरल बँकेबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 13 एप्रिल 1931 संस्थापक आहेत त्या फेडरल बँकेचे KP होमोर्स व मुख्यालय आहे ॲलोवा, कोची, केरळ या ठिकाणी. प्रश्न 7वा, SDG इंडेक्स 2024 भारताचे कोणते 2 राज्ये अव्वल कामगिरी करणारे राज्य ठरले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए उत्तराखंड आणि केरळ हे राज्ये SDG इंडेक्स 2024 भारताचे 2 राज्ये अव्वल ठरले आहेत. उत्तराखंड आणि केरळ राज्याबद्दल माहिती पाहू.
उत्तराखंड राज्याची राजधानी आहे देहराडून. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी. राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह. लोकसभा सीट आहेत 5, राज्यसभा सीट आहेत 3 व विधानसभा सीट आहेत 71. तर केरळ राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत पिनराज विजयन. राज्यपाल आहेत आरिफ खान व लोकसभा सीट आहेत 20, राज्यसभा सीट आहेत 9 व विधानसभा सीट आहेत 140. प्रश्न क्रमांक 8. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1930. मुख्यालय आहे वानखेडे स्टेडियम, चर्चगेट, मुंबई या ठिकाणी व उपाध्यक्ष आहेत संजय नाईक. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या वनमंचाची 19वी बैठक पार पडली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, न्यूयॉर्क. न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या वनमंचाची 19वी बैठक पार पडली आहे. माहिती पाहू. UNFF म्हणजेच युनायटेड नेशन फॉरम ऑन फॉरेस्ट या संस्थेची स्थापना झालेली आहे 18 ऑक्टोबर 2000 व मुख्यालय न्यूयॉर्क USA या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10. DRDOने कोणत्या ठिकाणावरून बॅलिस्टिक संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, ओडिसा. ओडिसा राज्यातील चांदीपूर या ठिकाणाहून बॅलिस्टिक संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे. DRDO बद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1958 मध्ये. DRDOचा फुल फॉर्म पाहू. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. मुख्यालय आहे DRDO भवन, नवी दिल्ली या ठिकाणी व अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.